नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आदिवासींच्या जमिनीवर प्रायव्हेट कंपनीकडून सर्वे करण्यात येत आहे। मात्र या सर्वेबाबत शेतकऱ्यांना आणि ग्रामपंचायतींना माहिती नसताना परस्पर मोबाईल कंपनी सर्वे करून मोबाईल टावर उभारण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झाले असून मोबाईल कंपनी आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। मोबाईल कंपन्यांकडून हा केला जाणारा सर्वे वन विभागाच्या मार्फत होत आहे, तर या सर्व बाबत ग्रामपंचायत आणि वन हक्क समिती यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता परस्पर सर्वे होत आहे। यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेने आंदोलनाचा इशारा दिला आहे। शासनाने तात्काळ हे सर्वे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सत्यशोधक शेतकरी सभेने दिला आहे। नवापूर तालुक्यात दापूर, कामोद आणि बोरपाडा वन क्षेत्रामध्ये अचानकपणे प्रायव्हेट कंपनी सोलर कंपनीचे मालक हे येऊन परस्पर मोजणी करतायत। प्रोजेक्ट राबवण्यासाठी ना शेतकऱ्याला पूर्वसूचना दिली, ग्रामपंचायतीला न कळवता परस्पर सर्वे चालवता वन खात्याच्या इशाऱ्यावर। त्याच्याबद्दल आम्ही तक्रार दाखल केली आहे की संबंधित जे बेकायदेशीरपणे मोजणी करून आदिवासींना जमिनीपासून बेदखल करण्याचा प्रयत्न करतायत ते वन खातं आणि सोलर प्रोजेक्टचे कंपनीचे मालक यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून आदिवासींना न्याय देण्यात यावा। दुसरा, नवापूर तालुक्यातील आदिवासी वन हक्क दावेदारांना जे वनपट्टा मिळालेला आहे त्या वनपट्ट्यात सोलर कुसुम सोलर योजनेचा मंजूर झालेला असून सुद्धा त्या योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही। तो लाभ देण्यासाठी माननीय तलाठी यांचा 2 दाखले लागतात, ते तलाठी नवापूर तालुक्यामध्ये देत नाही, ते दाखले द्यायला पाहिजे आणि आदिवासींना कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ देण्यात यावा ही मागणी होती। त्याच्यानंतर नवापूर MIDC मध्ये आदिवासींना न विचारता, आदिवासी शेतकऱ्यांना न विचारता परस्पर MIDCच्या नावावर अधिकरण केलेलं आहे। तसेच आदिवासींच्या जमिनीत बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू आहे, त्या बांधकाम करणाऱ्या ठेकेदार आणि कंपनीवर कायदेशीर गुन्हा दाखल करून आदिवासींच्या जमिनी या परत करण्यात यावा आणि शासनाने आदिवासी वन हक्क दावेदारांच्या जमिनी सुधारण्यासाठी अनेक योजना राबवलेल्या 133 योजनेचा GR काढलेला आहे, परंतु त्या GRच्या अंमलबजावणी आपल्या नवापूर तालुक्यात होत नाही आणि आदिवासी स्वखर्चाने बोरवेल आणि जमिनी सपाटी करत असताना आदिवासींच्या जमिनीमध्ये बोरवेल आलं तर त्या बोरवेल मालकांना धमक्या दिल्या जातात, त्यांचे बोरवेल गाड्या जप्त करतात, ट्रॅक्टर जप्त करतात आणि आदिवासींना सुधारित शेती करण्यापासून वंचित करताय वन खातं। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि नंदुरबार तालुक्यातील दानोऱ्या गावातील शेतकऱ्याच्या शेतात नांगरटी करत असताना वन खात्याने ट्रॅक्टर जप्त केलेला आहे, तो ट्रॅक्टर ताबडतोब शेतकऱ्याला देण्यात यावा, अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने येणाऱ्या दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आलेला आहे।